श्री स्वामी समर्थ. माझ्या वृश्चिक राशीच्या सर्व जातकांना आणि स्नेहींना माझा मनपूर्वक आशीर्वाद. आज आषाढी एकादशीच्या या अतिशय पावन प्रसंगी मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आणि महिन्यांपासून माझ्याकडे येणारे वृश्चिक राशीचे अनेक जातक, गृहस्थ आणि स्त्रिया खूप अस्वस्थ आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात एक अनामिक दुःख आहे, चेहऱ्यावर अफाट थकवा आहे आणि मनावर कुणाकडून तरी झालेल्या मोठ्या अन्यायाचे ओझे आहे. जेव्हा मी तुमची ग्रहस्थिती पाहते आणि प्रत्यक्ष तुमचे दैनंदिन आयुष्य अभ्यासते, तेव्हा मला जाणवते की तुम्ही किती कठीण आणि मानसिक संघर्षातून जात आहात. पण आज या आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मी तुम्हाला आवर्जून सांगायला आली आहे, आता मनातून भीती काढून टाका. अजिबात निराश होऊ नका, कारण पांडुरंगाच्या विठू माऊलीच्या दरबारात तुमच्या नशिबाचा आणि कर्माचा हिशोब आता सुरू झाला आहे. ज्यांनी तुमचा छळ केला, तुम्हाला त्रास दिला, त्यांना त्यांच्याच कर्माची फळे भोगावीच लागतील. माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुमची देवावर, सत्यावर आणि कर्मावर पूर्ण श्रद्धा असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींच्या व विठू माऊलीच्या चरणी कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वृश्चिक राशीचे लोक मुळातच अत्यंत सोशिक, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि दुसऱ्यांचे नेहमी भले चिंतणारे असतात. तुमच्या हातातून विनाकारण कोणाचे वाईट होत नाही, पण दुर्दैव पहा, तुमच्या याच नम्रतेचा आणि चांगुलपणाचा या जगाने वारंवार गैरफायदा घेतला. मी तुमच्या प्रत्यक्ष जीवनातील काही उदाहरण देते. ती ऐकून तुम्हालाही नक्की वाटेल की होय, शास्त्रज्ञ, अगदी हेच माझ्या रोजच्या आयुष्यात घडत आहे. पहिले उदाहरण घ्या तुमच्या कष्टाचे, कामाचे आणि मेहनतीचे. तुम्ही रोजच्या आयुष्यात किती आणि कसा संघर्ष करता. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा शेती असो, एखाद्या कामात तुम्ही तुमचा जीव ओतून काम करता, रात्रंदिवस एक करता, प्रामाणिकपणे श्रम घेता. पण जेव्हा त्याचे खरे फळ किंवा यश मिळायची वेळ येते, तेव्हा सर्वांसमोर कौतुक किंवा पगारवाढ मिळायची वेळ येते, किंवा दोन पैशांचा थेट फायदा व्हायची वेळ येते, तेव्हा मधलीच एखादी चाणाक्ष आणि लबाड व्यक्ती येते आणि तुमचे सगळे श्रेय स्वतःकडे लाटून जाते. तुमचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडवले जाते. कष्टाचे फळ दुसऱ्याच्या पदरात पडते आणि तुमच्या हातात उरतो तो फक्त मानसिक ताण, निराशा आणि शून्य. दुसरे अतिशय वेदनादायी उदाहरण म्हणजे आपल्या जवळच्या लोकांकडून झालेला विश्वासघात आणि मानसिक छळ. ज्यांना तुम्ही स्वतःच्या कुटुंबापेक्षा जास्त मानले, ज्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सहकाऱ्यांना संकटाच्या वेळी स्वतःच्या खिशातील शेवटचे पैसे काढून अक्षरशः दिले, ज्यांच्या पाठीशी तुम्ही नेहमी खंबीरपणे उभे राहिलात, आज जेव्हा तुमच्यावर कठीण वेळ आली, तेव्हा त्या सर्वांनी तुमच्याकडे पाठ फिरवली. एवढेच नाही, तर त्यांनीच तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध खोटे कारस्थान केले. तुमच्याच गुप्त गोष्टी, तुमचे विचार बाहेर जाऊन लोकांना सांगून तुमची चेष्टा केली. हो, चेष्टा केली आणि समाजात तुमची बदनामी देखील केली. तुमच्या निष्पापपणाचा वापर करून तुम्हाला आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचवून टाकले. तिसरे उदाहरण म्हणजे घरातील अशांती, नकारात्मकता आणि आर्थिक कोंडी. तुम्ही घरातील सर्व गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न करता, पण विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात वाद आणि कटकटी सुरू होतात. संध्याकाळ झाली की घरात एक प्रकारची जडता किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवते. बाहेरून कामावरून घरी आल्यावर शांतता मिळण्याऐवजी डोकं जड होतं आणि अस्वस्थता वाढते. रात्री झोप वेळेवर लागत नाही. हातात कष्टाचा पैसा येतो खरे, पण तो कुठल्या मार्गाने निघून जातो हेच कळत नाही. कधी अचानक आलेल्या आजारपणावर, औषधांवर, तर कधी अनपेक्षित संकटावर पैसा खर्च होऊन आर्थिक कोंडी निर्माण होते.
पण माझ्या प्रिय भक्तांनो, ज्योतिष आणि आमचे धर्मशास्त्र असे ठामपणे सांगते की अधर्म आणि अन्याय कितीही वाढला तरी धर्माचा व सत्याचा शेवटी विजय होतोच. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. आषाढी एकादशीचा हा काळ वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एक मोठा कर्मचक्राचा बदला घेऊन आला आहे. विठू माऊली म्हणजे थेट न्यायाची आणि करुणेची देवता. ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला विनाकारण त्रास दिला, तुमची फसवणूक केली, तुमच्या मार्गात काटे पेरले आणि तुमचा छळ केला, आता समाजात त्यांचे तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, तोंड काळे होण्याची वेळ आली आहे. कारण निसर्ग आणि काळ असा काही खेळ रचेल की ज्या लोकांनी तुमचे नुकसान करायचा प्रयत्न केला, ते स्वतःच स्वतःच्या कर्माच्या आणि खड्ड्याच्या जाळ्यात अडकतील. तुम्हाला कोणाशीही भांडायची गरज नाही, कोणावरही रागवायची किंवा सूड उगवायची गरज नाही. तुम्ही फक्त शांत राहा, कारण आता साक्षात विठू माऊली तुमच्या बाजूने खंबीरपणे उभी ठाकली आहे. आता या सर्व दैनंदिन संकटातून, त्रासातून आणि आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला शास्त्रोक्त, आध्यात्मिक आणि अतिशय सोपे 3 उपाय सांगते. हे उपाय पूर्ण श्रद्धेने करा, तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. पहिला उपाय तुळशीपत्राचा सिद्ध महाउपाय. आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही शुभ दिवशी सकाळी स्नान करून विठ्ठलाच्या किंवा भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर म्हणजेच प्रतिमेसमोर तुळशीची 5 किंवा 11 पाने अर्पण करा. डोळे मिटून अत्यंत नम्रतेने प्रार्थना करा. हे विठू माऊली, माझ्या कर्माचे फळ मला दे आणि माझ्यावर होणारा हा नाहक अन्याय व त्रास दूर कर. पूजेनंतर ती तुळशीची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करा. यामुळे तुमच्या मनातील भीती, चिंता, अस्वस्थता आणि लोकांची वाईट नजर पूर्णपणे नष्ट होईल. दुसरा उपाय दीपदान, काळे तीळ आणि मंतरलेला जप. दर शनिवारी किंवा मंगळवारी सूर्यास्तानंतर एक लहान दिव्यामध्ये मोहरीचे तेल घ्या. त्यात थोडे काळे तीळ टाका. हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा महादेवाच्या किंवा विठ्ठलाच्या मंदिरात शांतपणे प्रज्वलित करा. तिथे बसून किंवा उभे राहून 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय हरी विठ्ठल या नामाचा पूर्ण श्रद्धेने जप करा. हा सोपा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे, आर्थिक अडचणी आणि गुप्त शत्रूंचा त्रास मुळापासून नष्ट करेल. तिसरा आणि सर्वात महत्वाचा नियम योजनांची गुप्तता आणि संयम. जे लोक तुमचा छळ करतात किंवा पाय खेचतात त्यांच्याशी वाद घालून तुमची सात्विक ऊर्जा आणि वेळ वाया घालवू नका. तुमच्या भविष्यातील योजना, तुमचे पैशाचे व्यवहार किंवा नवीन बिझनेस प्लॅन्स कोणालाही सांगू नका. कामाची सुरुवात गुप्तपणे करा आणि यश मिळाल्यावरच जगाला ते कळू द्या. आधी काम करा, मग बोला. हा नियम आपल्या आयुष्याचा मुख्य मंत्र बनवा. माझ्या वृश्चिक राशीच्या भक्तांनो, भगवद्गीतेत भगवंताने स्पष्ट सांगितले आहे की सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो कधीही पराभूत होत नाही. तुमचे कष्ट, तुमचे अश्रू आणि तुमचा संयम विठू माऊलीने पाहिला आहे. आषाढी एकादशीचा हा पावन आणि शुभ दिवस तुमच्या आयुष्यात शांतता, सुख, समृद्धी आणि प्रगतीची नवी पहाट घेऊन येईल. हात जोडून पांडुरंगाची प्रार्थना करा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. जर तुम्हाला हा संवाद आणि हे उपाय मार्गदर्शक वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वृश्चिक राशीच्या दुःखी बांधवांपर्यंत आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मध्ये पूर्ण श्रद्धेने जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. विठू माऊली तुम्हा सर्वांचे रक्षण करो आणि कल्याण करो हीच चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.